Hi, hello, welcome to my channel. Bar Council of India. AIBEचे फॉर्म सुटलेले आहेत. AIBE 19. तर स्टार्टिंग डेट आहे 3 सप्टेंबर 2024. नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आपल्या ऑथराईज वेबसाईटवर त्याचं शेड्यूल पण डिस्प्ले झालेलं आहे. तरी पण मी एकदा तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते की AIBE 18 हे एकदम टफ गेलेली आहे एक्झाम सर्वांना. म्हणजे क्वेश्चन पण थोडेसे क्रिटिकलच होते आणि म्हणजे रिझल्ट पण खूप टफ लागला. ऑलमोस्ट 8 क्वेश्चन डिलीट झाले, त्याच्यामुळं खूप लॉस झाला. तर मला असं वाटतं आपण आता आपल्या चॅनलवर टोटली AIBE 19ची आपण खूप तयारी करून घेऊया. खूप सारे मी तुम्हाला इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टी सांगेल AIBE 19 एक्झामच्या. तर मला एक सांगायचं आहे, इट इज हिअर बाय नोटिफाईड दॅट AIBE 19 हॅज बीन शेड्यूल टू हेल्ड ऑन 24 नोव्हेंबर 2024. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये एक्झाम झाली होती. आय थिंक सो 12 डिसेंबर आय थिंक सो असं डिसेंबरमध्येच झाली होती एक्झाम. ह्यावेळी नोव्हेंबरमध्ये आहे, थोडंसं लवकर आहे ह्या वर्षी एक्झाम. द डिटेल शेड्यूल फॉर द कंडक्टिंग दिस एक्झामिनेशन इज ॲज फॉलो. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर AIBE 3 सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे फॉर्मची. AIBE 19ची आपल्या चॅनलवर मी फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, एक त्याचा फॉर्मॅट मी टाकलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, मी तुम्हाला लिंक शेअर करेन. नंतर पेमेंट थ्रू ऑनलाईन मोड फॉर AIBE 19 स्टार्ट फ्रॉम 3 सप्टेंबर. ऑब्वियसली ज्या दिवशी आपण फॉर्म भरणार त्या दिवशी आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. पुन्हा लास्ट डेट ऑफ पेमेंट्स थ्रू ऑनलाईन मोड ऑक्टोबर 2024 म्हणजे ऑक्टोबर 25मध्ये आपण लास्ट मोड चालू असेल ऑनलाईन फीज भरण्याचा. पुन्हा लास्ट डेट ऑफ करेक्शन इन रजिस्ट्रेशन फॉर्म, काही करेक्शन्स असतील, काही अपलोडेशन राहिलं असेल किंवा काही चुकीचं झालं असेल तर आपण ते 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकतो. देन पिरियड ऑफ ऑनलाईन रिलीज ऑफ ॲडमिट कार्ड्स फॉर कॅन्डिडेट नोव्हेंबर 18. आपलं ॲडमिट कार्ड हे रिलीज होणार आहे 18 नोव्हेंबरपर्यंत आणि लास्ट डेट ऑफ एक्झामिनेशन ही 24 आहे. तर मला एक इम्पॉर्टंट सांगायचं आहे, ह्या शेड्यूलमध्ये कधी चेंजेस होऊ शकतात. काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले तर डेट एक्सटेंड होते. एक्झाम डेट पण बदलू शकते आणि फॉर्मची डेट पण वाढू शकते. काही पण ह्याच्यात चेंजेस होऊ शकतात, ते तर मी तुम्हाला वेळोवेळी सांगेलच. आणि ह्या वर्षी पण काय आहे, मागचा जो क्रायटेरिया आहे पासिंग क्रायटेरिया सेम तसंच आहे. प्लीज नोट दॅट दी पासिंग पर्सेंटेज इज फिक्स्ड ॲट 45% फॉर जनरल अँड OBC अँड कॅन्डिडेट अँड ॲट 40% फॉर SC ST अँड डिसेबल कॅन्डिडेट. म्हणजे ह्या वर्षी पण त्यांनी जो मागचा क्रायटेरिया होता तोच फॉलो केलेला आहे. पुढे जनरल आणि OBCसाठी त्यांनी 45% पासिंग मार्क्सचं ठेवलेलं आहे आणि SC ST आणि डिसेबल कॅन्डिडेट जे काय हँडिकॅप वगैरे असतात त्यांच्यासाठी 40%चं केलेलं आहे. मागच्या वेळेचा रिझल्ट खूप टफ लागला होता. यावेळी असं होऊ नये, सर्व काही क्वेश्चन्स व्यवस्थित असावे, करेक्ट असावे. कारण ही ऑल इंडिया बार लेवल म्हणजे इंडिया लेवलची एक्झाम आहे, ती ऑल इंडिया लेवलची एक्झाम. तर ती एक्झामचं स्टँडर्ड त्यांनी मेंटेन केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी क्वेश्चन्स असे चुकीचे आले नाही पाहिजे किंवा जी काही त्यांचं ते की येते, ॲन्सर की येते, तर ती पण म्हणजे व्यवस्थित आली पाहिजे. सर्व काही म्हणजे मुलांचं पण नुकसान होणार नाही कुठल्याही स्टुडंटचं. कारण फीज एवढी भरावी लागते एक्झामसाठी, पुन्हा जिथं कुठे सेंटर असेल तिथं जावं लागतं. सर्व काही म्हणजे मिळून खर्च हा जवळजवळ फीज बघता. पुन्हा AIBE एक्झामसाठी आपण ह्याचा बंच घेतो बुक्सचा, तर तो पण कॉस्टली असतो. तर एवढं सगळं बेअर ॲक्टचा आपण बंच घेतो एक्झामसाठी, कारण ही ओपन बुक टेस्ट आहे.
तर हा टोटली खर्च पाहता आपल्याला जवळजवळ सगळा मिळून जवळजवळ 5,000 ते 7,000पर्यंत जातो. पुढे मागे पण होऊ शकतं, पण मग आपल्याला रिझल्ट चांगला मिळाला पाहिजे, त्याचा आउटपुट चांगला भेटला पाहिजे. आणि मेन म्हणजे ह्याच्यासाठी AIB एक्झामसाठी आपलं बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन मस्ट आहे. बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर करून घ्या लवकरात लवकर. 1 महिन्याच्या आत बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशनचं आपलं सर्टिफिकेट येऊन जातं, मेन सनद येऊन जाते, तर ते पण करून ठेवा सर्वांनी. फटाफट प्रोसेस करा. आता ऑनलाईन प्रोसेसेस झालेल्या आहेत, त्याच्यामुळं फास्ट ज्यांनी केलं नसेल त्यांनी करून घ्या आणि फॉर्म भरायला सुरू करा. देन आता ह्या वर्षी पाहू आता कसा पेपर असेल, काय असेल. चला आधी फॉर्मची तर तयारी करू, पुढचं पेपरचं पाहता येईल कसं आहे काय. आणि एक्झामची तयारी करू. मेन म्हणजे बेअर ॲक्टमध्ये आपण ॲन्सर कसे शोधायचे, कसं काय करायचं, हे आपण सर्व आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहील. बार काउन्सिल ऑफ इंडियाची जी काय ऑथोराईज AIBची ऑल इंडिया बार एक्झामिनेशनची जी ऑथोराईज साईट आहे त्याच्यावर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटेल. पण मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सांगेल. आणि वेळोवेळी इम्पॉर्टंट नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आपल्या चॅनलवर बघू. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.